गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी ना थोडंसं उठायला उशीरच झालेलं होतं, कारण की मुलांना सुट्टी होती ना, त्यामुळे. तर सकाळी उठल्या सगळे घरं वगैरे बाहेरची झाडझूड करून घेतली. त्यानंतर आंघोळी वगैरे झाली आणि त्यानंतर म्हटलं चला एका ताईंना चहाची रेसिपी हवी होती, तर त्याच्यासाठी मग व्हिडिओ घेऊ. तर 1 कप पाणी घेतलं, त्यामध्ये 2 चमचे साखर आणि 2 चमचे पावडर तर असं टाकलं. तर मी चहाला ना आलं वापरलं नाही, कारण की ना चहा पावडर जे आहे ती वासाची म्हणजे चॉकलेटची आणलेली, त्यामुळे मग तिला आलं नाही टाकलं तरी होतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलं वेलची ते वापरू शकता. तर इकडे छान असा चहा उकळून घेतला कोरा. 1 कप पाणी घेतलं होतं, आता त्यामध्ये 1 कप दूध टाकलं. बरोबर आपला 2 कप चहा इकडे होणार आहे. तर दूध टाकल्यानंतर ही चहा थोडासा उकळून घ्यायचा आहे बारीक गॅसवर. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी माप मोजून घेतलं, नाही तर इतर वेळेस आपल्याला अंदाज येऊनच जातो. पण मग ज्या ताईंना अंदाज येत नसेल त्यांनी कपाने मोजून जरी केलं तरी व्यवस्थित होतं. तर आता आपला चहा इकडे छान असा उकळलेला होता. तर मिस्टरांना आणि मला छान असा चहा गाळून घेतला, कारण की बाकीच्यांच्या अजून अंघोळ बाकी होत्या. मिस्टरांचा म्हणजे त्यांना बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग आमच्या दोघांचा चहा करून घेतला मी. आणि आता आई दादा त्यांच्या आंघोळ वगैरे झाले की त्यांच्यासाठी पण मस्त चहा ठेवेल. त्यानंतर मग बाकीचे घरातली सगळी कामे आवरली आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी केली. तर आज सगळ्यांसाठी ना मस्त डोसा केलेला होता. तर डोशासोबत सांबार वगैरे पण केलेलं होतं. तर खूप छान मस्त आपले डोसे झालेले होते इकडं. तर थोडंसं पातळच पीठ टाकायचं आहे, म्हणजे छान असे कुरकुरीत डोसे होतात आपले. डोशांची तयारी ना आदल्या दिवशीच रात्री करून ठेवलेली होती. तांदूळ वगैरे दळून वगैरे ठेवलेले होते सगळं. आणि त्यानंतर आता ना सकाळी सकाळीला थंडीच्या वातावरणात मुलांना पण भूक लागते, तर म्हटलं चला सकाळी सकाळी ना नाश्ता करून देऊ मुलांसाठी. तर मग ना शिवला ना डोसे खूप आवडतात, मग म्हटलं चला आज मस्त डोसे करू. तर छान असा आपला डोसा इकडे तयार झालेला होता आणि सांबार पण खूप सुंदर झालेलं होतं आपलं. आणि इकडे आता आहे ना सगळ्यांसाठी बनवून घेतले आणि त्यानंतर मग मीही नाश्ता करून घेतला. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला. आणि तुम्हाला आज आहे ना आवाज जरा बदललेला वाटत असेल, तर थोडीशी सर्दी झाली, त्यामुळे ना आवाज थोडासा चेंज येतो आहे. तर आता इकडे ना असे कडक कडक आपले डोसे झाले पाहिजे. तर मध्ये ना त्याला थोडासा स्पेस ठेवायचा, म्हणजे छान असं तेल गेलं की कडक कडक डोसे तयार होतात आपले. आणि इकडे ना आता मिस्टरांसाठी म्हणजे मी रील पण बनवली होती. तर मिस्टरांना उपवास होता ना, मग त्यांच्यासाठी छान असे सेव बटाटा फिंगर्स केलेले होते. तर मग त्यांनाही म्हणजे त्यांना शनिवार असतो, तर त्यांनाही बटाटा फिंगर्स दिले. हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता छान अशी रेडी झाले आणि मम्मीकडे निघाली आहे. तर मीच चालली आहे गाडीवर, स्कूटीवर चालले. थोडंसं काम आहे मम्मीकडे, तर चला निघतोय आता. आहे का घरात कोणी? झोपला होता का? तर मम्मीकडे मी आलेली होती कामानिमित्त. तर इकडे कार्तिकी तिचे पप्पा झोपलेले होते ना, तर चेष्टा मस्करी चालू होती तिची आणि खूप जास्त खेळत होती. तर वहिनींनी छान असा मस्त चहा ठेवलेला होता, त्याच्यासोबत मस्त टोस्ट पण दिलेले होते. नको नको रे बाबा, मला घरी जायचंय. चालू इकडं पपई खायला या. बापरे, आजीने तिकडं सामोड्यावरून आणली होती ती का? छान आहे का गांशू? गोड आहे अगं, एवढं ना खाते अकटी, तुला बोलता पण येत नाहीये. आमचं शिवदादाचं पण मस्त काम चाललंय इकडे खायचं. हा छान लागते का रे? गोड आहे का रे पपई? चला खातो मी मस्त पपई. हा मी घेते, मला तुम्ही खा आवरा. मला रेडी करून ठेवा आईंना. नाही ना, मी आता दूध घेऊन येते पहिले. 4:30-5 वाजता मी घरी आलेली होती. तर घरी आल्यानंतर झाडझूड कपडे वगैरे सगळं बाकीचं आवरलं आणि त्यानंतर लागली होती स्वयंपाकाला. तर आजचा मस्त मेनू होता काजू पनीर. तर त्याच्यासाठी इकडे छान असा कांदा वगैरे परतून घेत होते मी. तर थोडासा कांदा चिरून घेतलेला होता. म्हटलं चला आज तुमच्यासोबत परत एकदा रेसिपी शेअर करू पनीरची, कारण की भरपूर ताईंनी मागच्या वेळेसच कमेंट केलेल्या होत्या की ताई पनीरची रेसिपी दाखवा म्हणून.
तर आता मी इकडे सगळ्यांशी बोलत होते, पण मग एवढं म्हणजे ना टी व्ही चालू होता, मुले टी व्ही बघत होती ना, तर आवाज काही येत नव्हता, त्यामुळे मग म्यूट केला आहे. तर आता इकडे छान असा आपला कांदा परतून झालेला होता ना, तर तो मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर इकडे टमाटी पण टाकली. तर टमाटीतलं आपल्याला जे आंबट पाणी वगैरे असतं ना, ते सगळं काढून टाकायचं, नाहीतर मग पनीरची भाजी खूप जास्त आंबट होते आणि मग टेस्ट नाही लागत. त्यामुळे मग त्याच्यातलं जे आंबट पाणी असतं ते काढून टाकायचं. त्यानंतर मग टमाटी फ्राय करायची. तर आता इकडे टमाटी छान अशी मस्त फ्राय करून घेत होते. तर लसूण पण घेतलेलं होतं आणि थोडंसं आलं. तर हे लसूण आणि आल्याचे पण आहे ना, त्यामध्येच थोडंसं फ्राय करून टाकायचं, वेगळी पेस्ट नाही केली तरी चालेल. रात इकडे छान अशी टमाटी आपली म्हणजे आलेली होती परततच. थोडीशी गोळा झाली टमाटी की लगेच काढून घ्यायची आपल्याला ती. त्यानंतर तव्यावर पुन्हा एकदा तेल फिरून लसूण आणि आलं त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं. नंतर कोथिंबीर पण त्या तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली आणि दळण्यासाठी घेतली पनीरच्या भाजीला. तर आता सगळं आपलं फ्राय करून झालेलं होतं आणि ते आता छान असं दळून घ्यायचं होतं. काय आलंय अंशूसाठी? अंशूसाठी का? नाही ग, आपल्याला एक ताईंनी ना छान अशा मस्त कॅन्डल पाठवल्या आहे. कॅन्डल नाही ग, आपण बाप्पासमोर, आता मार्गशीर्ष महिना आहे ना, तर आपण गुरुवार मी पकडते ना देवीचे, तर देवी समोर लावायला छान अशा मस्त फुलांच्या कॅन्डल आहे. त्या ताईंनी मला फोटो पण सेंड केले होते. बघू आता आपण व्यवस्थित आलंय का नाही. त्यांनी छान पॅकिंग करून पाठवलं आहे, पण कुरिअर एक आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताई आहे, आपल्या सबस्क्रायबरच आहे. तर त्यांनी खूप छान असे मस्त कॅन्डल पाठवले. तर त्या दिवाळीतच पाठवणार होत्या, पण काही कारणानिमित्त त्यांना थोडासा उशीर झाला. तर खूप छान असे मस्त आपले कॅन्डल आलेले होते. तर फुलांच्या डिझाईनमध्ये छान असे तुम्हाला दिसतच असेल इकडे. तर खूप मस्त असे कॅन्डल होते आणि ते मार्गशीर्ष महिन्या म्हणजे आपल्या आता देवीचे उपवास चालू आहे ना, त्यावेळेस लावायला खूप सुंदर वाटतात. तर त्यानंतर मिस्टरांनी पार्सल खोललं. त्यानंतर माझी भाजी टाकायची राहिलेली होती. तर आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये आपलं जे वाटण होतं सगळं तर ते टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे मग मसाला नंतर ॲड करायचा आहे त्यामध्ये. तर मसाला अगोदरच टाकला तर तो जळून जाईल, कारण की ही ग्रेव्ही थोडी जास्त वेळ फ्राय करून द्यावी लागते ना, त्यामुळे. आता त्यामध्ये आपल्याला आहे ना पनीर मसाला, लाल तिखट आणि तर्रीचा मसाला असे तिन्ही मसाले ॲड करून घ्यायचे. हळद वगैरे काही टाकायची नाही आहे. तर मसाला टाकून मी ना बारीक गॅसवर परतण्यासाठी ठेवलेलं होतं तिकडे. आणि इकडे ना आता थोडंसं तूप टाकून, गावठी तूप टाकून थोडेसे काजू आहे ना गरम करून घेत होते, म्हणजे भाजीत टाकण्यासाठी छान असे कडक झाले पाहिजे. तर तुपामध्येच भाजून घ्यायचे, म्हणजे छान असे कडक होतात. तर इकडे ना काजू कोणी तुकडे करून पण टाकू शकतं, जशी ज्याची इच्छा असेल तशी टाकू शकता, जसे ज्याला आवडत असेल तसे. तर मी काही तुकडे केलेले नव्हते. काजू गरम झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर लगेचच आपल्याला भाजीत टाकायची नाही, कारण की ते जेव्हा परतत असतो ना तेव्हा ते नरम असतात, पण थोडेसे थंड झाले की ते कडक होतात आणि मग नरम भाजीमध्ये टाकले का ते खाण्यासाठी चांगले नाही लागत, तसे कडक कडक छान लागतात. तर मी जरा वेळ ते बाहेरच ठेवले. त्यानंतर इकडे कढईमध्ये ना आता तेल टाकलं. तेल तापल्यानंतर आहे ना त्यामध्ये थोडंसं पनीर टाकलं तळण्यासाठी. तर पनीर पण आपल्याला छान थोडंसं असं लालसर कलरवर झालं की काढून घ्यायचं आहे. तर इकडे पनीर टाकलं होतं. पनीरला पण तळण्यासाठी वेळ लागतो. मोठा गॅस केला की थोडंसं जळतं वगैरे, त्यामुळे थोडंसं मीडियम फ्लेमवरच ते तळावं लागतं. तर आता तिकडे माझा मसाला पण छान असा परतत होता. त्यानंतर मग इकडे पनीर आपलं परततच आलेलं होतं आता, कारण की जास्त पण गरम नाही करायचं आहे पनीर, लाल नाही करायचं आहे, कारण की लाल जर केलं तर ते कडक होतं भाजीमध्ये. तर आता भाजीचा पण मसाला परतलेला होता ग्रेव्ही, त्यामध्ये 1 कपभर मी दूध ॲड केलं, कारण की दुधाने भाजीला छान अशी टेस्ट येते आणि मुलांना पण आवडते त्यामुळं. तर आता छान असं दूध इथे मी टाकलेलं होतं. तर 1 कप आणि अजून थोडंसं असं मी माप घेतलेलं होतं दुधाचं.
आणि एकीकडे भात पण झालेला होता एका गॅसवर. तर सगळीकडे म्हणजे 3 गॅस आहे ना, तिन्ही गॅसवर प्रत्येक एक एक वस्तू असली की स्वयंपाक असा पटपट होऊन जातो. आणि त्यानंतर पनीर वगैरे तळले आणि ते पण ग्रेव्हीमध्ये टाकून दिले, काजू पनीर. तर खूप छान मस्त आपली भाजी झालेली होती. तर आज सगळ्यांना भाजी खूप जास्त आवडली. तर ही बघा आपली भाजी इकडे छान अशी मस्त रेडी झालेली होती. तर काजू पनीर मस्त आज आपलं रेडी झालेलं होतं इकडे. त्यानंतर मी मिस्टरांना छान असं ताट बनवलं, कारण की मिस्टरांना शनिवार होता ना, त्यांना उपवास सोडायचा होता. तर त्यांच्यासाठी छान असं ताट बनवलं. हे भाजी एकदम भारी संस्कृती छान झाली ना. तर दादांना काही पनीरची भाजी आवडत नाही, मग त्यामुळे त्यांच्यासाठी ना छान असे भजे केलेले होते. तर दादांचे भजे हे फेवरेट आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला, बाय बाय.